नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मित्रांनो, सर्वांना माझ्याकडून सर्वप्रथम शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप भगव्या शिवमय शुभेच्छा. सर्वांनी ही शिवजयंती उत्साहात साजरी करायला हवी, कारण हे राजे फक्त मराठ्यांचे नाही, बहुजनांचे राजे होते. 18 पगड जाती, 12 बलुतेदारींना सोबत घेऊन त्यांनी मावळ्यांसोबत किल्ले जिंकले. किल्ले कशासाठी जिंकले? तर ज्याचा किल्ला त्याचं राज्य. मग हे राज्य कोणाचं तयार करायचं होतं? रयतेचं राज्य. राजा फक्त स्वतःसाठी नाही लढले ते स्वराज्यासाठी. पहिल्यांदा स्वराज्याची आधी स्थापना केली. ते स्थापना करत असताना त्यांनी मुठभर मावळ्यांसोबत त्यांनी आपलं एक स्वप्न पूर्ण करण्याचं उदाशी बाळगलं, आणि ते स्वप्न एका महादेवाच्या मंदिरात, जे की रायश्वराचं मंदिर म्हणून आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये पाहतो, ऐकतो, वाचलो. त्यांनी तिथे आपल्या स्वतःची करंगळीने रक्ताचा अभिषेक केला. का? तर ह्या रयतेमध्ये प्रत्येक शब्द त्या थेंबागणिक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हे शिकवलं की इथे फक्त रक्त हे फक्त आणि फक्त रयतेसाठी, न्यायासाठी आणि स्वाभिमानासाठी सांडायचं असतं. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे माझ्यासाठी आजचा दिवाळीसारखा सण उत्सव असल्यासारखा आहे. मी ह्या दिवशी भरपूर जोशमध्ये साजरा करतो. मित्रांनो, ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर गर्विष्ठ मानासुद्धा झुकल्या हो. तिथं झुकविले बी वाकविले बी. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस अफजल खानाची फौज ह्या स्वराज्याच्या दिशेने चालत येत होती ना, दिल्लीच्या तख्तावरून पण येत असताना एक विचार केला होता त्याने, आपल्याकडे तर आता मुठभर मावळे, लढायचं कसं? तो तर लाखोची सेना घेऊन, घोडे, हत्ती, घोडदौड सगळं घेऊन आलं. परंतु शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, ह्या बुद्धीचा वापर करून महाराजांनी युक्तीचा वापर केला. मित्रांनो, आयुष्यामध्ये पण असे भरपूर सारे अफजल खान आपल्या समोर असतात. त्या अफजल खानाचा कोतळा काढायला आपल्याला पण आला पाहिजे. का? फक्त त्या प्रत्येक अफजल खानाला जर तुम्हाला कोतळा बाहेर काढायचा असेल तर आधी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार लक्षात आले पाहिजे. त्यांची युक्ती त्यांनी कसा वापर केला हे शिकता आलं पाहिजे. क्षणिक सुखासाठी बदलतो, इथं चांगलं वागणाऱ्याला सुद्धा त्रास आहे. पण कधी पण उराशी एक स्वप्न बाळगून आयुष्यभर जगायचं. आयुष्यामध्ये अपयश येत असतं, ते आलं म्हणून खचायचं नसतं. जखम झाली तेवढं खरचटतं. ती जखम झाल्यानंतर त्या जखमेला हळद मीठ लावलं, त्यांची जखमेला असं जास्त त्याच्याकडे बघत नाही बसायचं. त्या जखमेची मोठी जखम होते. तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जखमेकडे नाही बघितलं ते आपलं स्वराज्य, एक ध्येय स्वप्न उराशी बाळगलं होतं. महाराज म्हणजे काय, एक दिवस उठले, चला आज शिवजयंती आहे, आज आपण साजरी करायची, आणि दुसऱ्या दिवशी आपण सगळं विसरून जायचं? अजिबात नाही.